पंचमहाभूतात्मक शरीराचं पावित्र्य साध्य होत नाही. मी म्हणत मी तो म्हणतोय मनसे होया नहीं तंती होया नहीं मनसे होया नहीं कोणता नाही तन से धोया लेकिन मन से धोया नहीं गंगा नामी से तेरा क्या फायदा. पण या ठिकाणी प्रभू राम लक्ष्मण विश्वामित्रांनी स्नान केलं, मनावर ब्रेक मारून स्नान केलेलं आहे. आणि स्नान केल्यानंतर बघा सुंदर स्नान झालं. नित्यनेम केला, पूजापाठ झाला, हरिपाठ झाला. जाई न गे माहेर तया पंढरपुरा. निवृत्ती महाराज मस्त म्हणजे काकड्या भेटी नाही हरिपाठ झाला, सगळं झालं. आणि विश्वमित्र म्हणतात लखन श्रीरामा शेजारी मिथिला नगरी आहे, आपल्याला जायचंय. चलो गुरुदेव. आता पुढे संत आहे, विश्वमित्र आहे. आणि विश्वमित्राचं जे चरण आहे ते जीवाला तारत आहे. काय म्हटलं मी? साधूचं जे चरण आहे. जय शियाराम. हो या, धन्यवाद आल्याबद्दल. हा वेळेतला वेळ करून काम होती जायचं. मग या म्हटलं आम्ही तर कधी आपल्याला राहत तिथं आले बिचारे. असं काय सांगत होतो? काय बस म्हणा आता ते आता चलो गुरुदेव. आणि आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, निवृत्ती महाराज, गाडगे साहेब कोणाच्या मागे जावं? संत गरजणी सांगती, संत गरजणी सांगते, संत गरजणी सांगते. काय उत्तर बरोबर जाऊ दे. ठीक आहे. बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय. हात का कोणाच्या मागे गेलं पाहिजे याच्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात साधूच्या मागे. संत गरजुनिया सांगे जावे त्यांच्या मागे मागे. विश्वामित्र हे संत आहे.
आणि पुढे निघाले. मिथिला नगरीत प्रवेश झाला आणि मिथिला नगरीमध्ये प्रवेश झाल्यानंतर तिथं एक साधूची वाडी आहे. संसारिकात्मक क्रियेमध्ये संन्यासी साधू लोक नाही आहे, अल्ल खात आहे. जनकाची मिथिला नगरी हे विधेय नगरी आहे. संत महर्षी जनक बाबा हे विधेयी होते. ते लोक म्हणतील महाराज काय बोलता, तो तर संसारिक होता. संसारिक माणूस सुद्धा विधेयी अवस्था प्राप्त करू शकतो, फक्त नियमावली आहे. परशुराम म्हणजे काय बटाटा वडा का नाही पाहिजे, उद्या पापड्यांचा भोगला करून चिकट लावून होता का परशुराम? परशुराम परशुराम 6वा अवतार. त्याच्यासाठी त्याच्यासोबत चर्चा करायला जायचे. देव जात असताना हा जनक ओम नमः शिवाय परशुराम हो जनक मी आलो. आले या बसा. परशुरामाने दिलेली ही डिग्री आहे, प्रोमेशन कोणाचं? जनकाचं. आणि त्या विधी नगरीमध्ये विश्वामित्र राम आणि लक्ष्मण अंबावाडीत गेले. अंबावाडीचा प्रमुख साधू आहे, त्याचं नाव आहे शतानंद. शतानंद म्हणतात या या विश्वामित्रजी आपण योगी आहात. आणि मला तर असं वाटतं योगी पावन मनाचा, आम्हाला पावन करासाठी आला. महाराज एक गोष्ट बोलू काय, हे 2 राजकुमार कोण आहे? को तुम्ही श्यामाला गौरव दिला, एक श्याम वर्णाचा आहे आणि एक गौर वर्णाचा आहे. हे 2 राजकुमार कोण? त्यावेळेस मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात, गुरुदेव मी सांगतो, राम लक्ष्मण हम 2 भाई. मी राम आहे आणि हा माझा भाऊ लक्ष्मण आहे. शतानंदाचं चित्त मन आकर्षित केलं रामाने. आणि आकर्षित केल्यानंतर तो मौनात्मक अवस्थेत आहे शतानंद. शतानंदाच्या मनामध्ये आला, रे क्या बात आहे, भाग्याचा अवघी चिंता वाढली, अरे माझी इच्छा पूर्ण होणार आहे. एवढ्यामध्ये विश्वामित्र म्हणतात, हो शतानंद पुन्हा सगळं बोलता. तो म्हणत होता शतानंद, लेका हा राम आहे ना, याच्या संग जर सीतेचं लग्न झालं तर पुण्याची गणना पूर्ण करी. आली काय सीता? अरे बाबा नटून ठटून आली. हो माय, तिची दिष्ट काढ जा. तिले मंदिरात 6 वाजेपर्यंत होतात. 6 वाजणार आहे यार. काय होते बरोबर आहे माऊली, येईल का नाही लगेच चहाची आठवण येते. राम प्रभूंनी शतानंदाचं मन आकर्षित केलं आपल्याकडं. तिला आत बसा म्हणा, आत बसायला लावा सीते मातेले. बस सीता. बुवा कुठं टाकला? बुवा येते म्हणा, टाईम आहे बुवा आले. मोठी नटून आली हो. तिच्यासोबत सखी आल्या 4-5, पण सख्या लयच लहान लहान आहे. असं शतानंद म्हणतात, गुरुदेव विश्वामित्रजी तुम्ही एकटे असता तर तुमची व्यवस्था या अंबावाडीत, साधूची बैठक साधूच्या बैठकीत, पण हे 2 राजकुमार आहे आणि आमच्या जनकाचे अतिथी आहे. आणि धर्मशास्त्र म्हणतो अतिथी देवो भव. तेव्हा मी 5 मिनिटात जनकाकडे जातो आणि गर्र विषय येतो. जा. शतानंद गेले. जनक आणि सोनैना माता बसलेले आहे, पती पत्नी आहे. आणि शतानंद म्हणतात, सरकार जनक बाबा
आपल्या या परमपवित्र नगरीमध्ये विश्वमित्रजींच्या समवेत काय 2 राजकुमार आले. हो, चला आपण त्यांचं आदरातिथ्य आपल्याला करायचं आहे. जनकाला घेऊन आले. जनक आल्यानंतर जनकाला वंदन केलं, नमस्कार चमत्कार झाला. आणि नमस्कार चमत्कार झाल्यानंतर संत सज्जनांनो आणि शिवभोळा भक्तवत्सलांनो ऐका, त्या जनकाचं मन सुद्धा रामाने मोहित केलं. राम रामायण. आणि जनक म्हणतायत, गुरुदेव शतानंद बाबा, हे कोण मुलं आहेत? दशरथ राजाची 2 मुलं आहेत. एकाचं नाव राम आहे, लक्ष्मण. गुरुदेव विश्वमित्रजी, तुम्ही आमचे अतिथी आहात. तुम्ही एकटे असता तर अंबावाडीमध्ये व्यवस्था, परंतु हे 2 राजकुमार आहे, म्हणून यांच्याकरता मी 2 मिनिटात राजमहल सजवतोय आणि आपण त्या ठिकाणी राहावं. ठीक आहे. जनक नगरीमध्ये गेला, सुंदर राजमहल सजवला, यज्ञ मंडप सजलेला आहे. हो, आणि सर्व राजकुमारांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं. किती राजकुमारांना निमंत्रित केलं होतं? 10,000 राजकुमारांना निमंत्रित केलं होतं. त्याच्यामध्ये रावण, खरदूषण, विश्राचा मुलगा आहे. हे प्रति एकावणी बळी आहे. पहा, इकडे यज्ञ मंडपामध्ये राजकुमार राजपुत्र येत आहे आणि इकडे विश्वमित्रांच्या समवेत राम आणि लक्ष्मण आहे. एक रात्र झाली. पहिल्या काळामध्ये लग्न 8-8 दिवस चालायचे म्हणतात.